दरम्यान निदा खानला आश्रय देणं एमआयएमच्या नगरसेवकाला भोवलं। नगरसेवक मतीन पटेलचं कार्यालय आणि घर जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। घरावरती आणि कार्यालयावरती पालिकेनं बुलडोझर चालवला। समाधानकारक उत्तरं न मिळाल्यानं ही कारवाई केल्याचं उपायुक्तांनी म्हटलं। निदाला आश्रय दिलेलं घर सुद्धा थोड्याच वेळात पाडण्यात आलं होतं। नाशिक कॉर्पोरेटच्या आतमधील निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या नगरसेवकांनी आश्रय दिला होता। मतीन पटेल असं त्याचं नाव आहे। त्यानंतर आता महानगरपालिकेने जे आहे ते मतीन पटेल यांच्या कार्यालयावरती आज बुलडोजर चालवण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर बघितलं तर हे मतीन पटेल यांचं या ठिकाणी कार्यालय होतं आणि ते आता महानगरपालिकेने पोलीस तपास करण्यास सुरुवात केलेली आहे। सकाळपासून ही कारवाई जी आहे ती सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे। निदा खान हिला मतीन पटेल यांनी सपोर्ट केला होता। त्यानंतर नाशिक पोलिसांनी त्याला देखील ताब्यात घेतलं होतं आणि निदा खानला देखील या ठिकाणी घेतलं होतं। मात्र त्यानंतर हे सध्या त्याचं कार्यालय, त्याचं राहतं घर आणि निदा खानला ज्या घरात ठेवण्यात आलं होतं ते अधिकृत असल्याचं महानगरपालिकेचं म्हणणं होतं। त्यानंतर महानगरपालिकेने त्याला नोटीस देखील बजावली होती। नोटीस बजावल्यानंतर 3 दिवसांमध्ये अपेक्षित उत्तर द्यावं असं महानगरपालिकेने त्याला सांगितलं होतं। मात्र या 3 दिवसांमध्ये अनपेक्षित उत्तर जे आहे ते महानगरपालिकेने दिले होतं आणि त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी जर बघितलं तर अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केलेली आहे। या बाबतीत जर बघितलं तर मतीन पटेल हा कोर्टात देखील गेला होता आणि स्टेजची देखील मागणी जी आहे ती त्यांनी केली होती। मात्र न्यायालयाने जे आहे ते कुठल्या प्रकारचा त्याला स्टेज जो आहे तो या ठिकाणी दिला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्यामुळे आता मतीन पटेल याचं राहतं घर आणि कार्यालय जे आहे ते देखील आता महानगरपालिकेने भुईसपाट करत आहे। त्याचबरोबर आता थोड्याच वेळामध्ये निदा खान ज्या घरात ठेवली होती ते घर देखील भुईसपाट करण्यात येणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटचं विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर। दरम्यान मतीन पटेलचं जे काही घर होतं ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, जिथे निदा खान राहत होती ते सुद्धा घर आता जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। कसं वातावरण आहे सध्या त्या परिसरामध्ये? नक्कीच सिद्ध जर बघितलं तर कौसर कॉलनीमधील निदा खानला ठेवण्यात आलं होतं आणि त्याच घर जे आहे ते आज महानगरपालिकेने पाडलेलं आहे। अतिक्रम त्या ठिकाणी असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। 3 दिवसापूर्वी या घराला नोटीस लावण्यात आली होती। या घराचे संपूर्ण कागदपत्र जे आहे ते लेखी स्वरूपाचे सादर करावे असं देखील सांगण्यात आलं होतं आणि त्यानंतर 24 तासाचा अल्टिमेट जो आहे तो काल सायंकाळी देण्यात आला होता। त्यानंतर आज सकाळी जर बघितलं तर पहाटेपासून आता महानगरपालिकेने ही कारवाई केली होती। मतीन पटेल याचं राहतं घर, त्याचबरोबर त्याचं कार्यालय आणि त्यानंतर निदा खान ज्या घरामध्ये ठेवली होती ते घर, या तिन्ही घरं जे आहे ते महानगरपालिकेने पाडलं होतं। मात्र या ठिकाणी कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो नारेगाव परिसरामध्ये लावण्यात आला होता। तब्बल 500 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी जे आहेत ते या बंदोबस्तामध्ये सामील होते। त्याचबरोबर मनपाचे अधिकारी देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी होते। कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये अशा पद्धतीची खबरदारी जी आहे ती या अतिक्रमण पाडत असताना प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली होती। सध्या जर बघितलं तर मतीन पटेल याच्या 3 ठिकाणचे अतिक्रमण जे आहे ते पाडण्यात आलेले। मात्र यावरती जर बघितलं तर त्यांचे विरोधी पक्ष नेते समीर बिल्डर हे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते। अनेक भाजपाचे नेते असतील किंवा इतर नेते असतील त्यांचे देखील अतिक्रमण असल्याचं त्यांनी म्हटलं होतं। त्यामुळे आम्ही त्या बाबतीत देखील पत्रव्यवहार करणार आहोत आणि यावरती जर बघितलं तर इम्तियाज जलील देखील त्या ठिकाणी उपस्थित होते। कोणीही कारवाईला विरोध करू नये असं देखील त्यांच्या नेत्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं। त्याचबरोबर मतीन पटेल याचं घर ज्यावेळेस खाली करण्यात सांगितलं होतं त्यावेळेस त्याच्या घरच्यांनी स्वतःहून घर जे आहे ते देखील खाली केल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर त्या घरावरती पुष्पदृष्टी जी आहे ती देखील त्या ठिकाणी केली। त्याचबरोबर कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्याला देखील त्यांनी संविधानाची प्रत जी आहे ती दिली। त्यानंतर त्या कारवाईला सुरुवात जी आहे ती त्या ठिकाणी केली पाहायला मिळाली। स्वतः मतीन पटेलच्या घराने घरच्या नातेवाईकांनी याला सहकार्य केल्याचं देखील पाहायला मिळालं आहे। नक्कीच विजय, पण एकंदरीतच या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता आणखी काही कठोर कारवाई या मतीन पटेलवरती केली जाईल का, काय माहिती आहे? नक्कीच सिद्ध बघितलं तर निदा खानला सहकार्य केल्याप्रकरणी त्याच्यावरती नाशिक पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला। आरोपी त्याला केलेला आहे। त्याची चौकशी जी आहे ती सध्या करत आहे, कारण यापूर्वी देखील मतीन पटेल हा केव्हापासून तिच्या संपर्कात होता याची चौकशी जी आहे ती सुरू आहे। मात्र सध्या जर बघितलं तर आधी बांधकाम संदर्भात हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते त्याचं होतं, कारण तो नगरसेवक आहे। नगरसेवक असताना त्याने अनधिकृत ठिकाणी अतिक्रमण केलं हे त्याला चांगलंच भावल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आता त्याच्यावरती अचूक कारवाई जी आहे ती केली जाऊ शकते, कारण ते नगरसेवक असताना त्याने अतिक्रमण केलं। अतिक्रमण करणे कायद्यामध्ये बसत नाही, त्यामुळे त्याच्यावरती आता त्याचं नगरसेवक पद देखील या प्रकरणात धोक्यात आलेलं आहे। मात्र आता यावरती प्रशासन नेमकी कशी कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद विजय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।